हॅलो स्टुडंट्स, आज आपण सुरू करणार आहोत ऑसिलेशन सिरीजचा तिसरा व्हिडिओ. ऑसिलेशन म्हणजेच SHMची सिरीज आपण सुरू केली होती. SHM सिरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पिरियॉडिक मोशन काय असते, ऑसिलेटरी मोशन्स काय असते, त्यानंतर मग बेसिक बघितलं होतं. त्यानंतर आपण सुरू केलं होतं ऑसिलेशनचं लेक्चर 2 मध्ये आपण बघितलं की ग्राफ्स ऑफ SHM, इक्वेशन ऑफ SHM. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय, त्यानंतर आपण बघितलं की डिफरन्शियल इक्वेशन काय असतं सिंपल हार्मोनिक मोशनचं. त्यानंतर मग आपण बघितलं होतं की ग्राफ ऑफ ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट. त्यानंतर मग आपण बघितलं होतं ग्राफ ऑफ फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट. हे दोन्ही ग्राफ आपण बघितले होते. त्यानंतर आपल्याला बघायचा होता ग्राफ ऑफ वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. तर वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आणि ग्राफ आपले दोन्ही बाकी आहेत, जे आपण आज या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर आपण बघितलं की सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन असतं d²x अपॉन dt² प्लस ω² इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपण ω² ची व्हॅल्यू ही k/m च्या रिस्पेक्टमध्ये पुट केली होती. ओके, ॲक्च्युअलमध्ये इक्वेशन आपलं असं होतं की d²x अपॉन dt² प्लस k/mx इज इक्वल टू 0. या k/m च्या ठिकाणी आपण पुटअप केलं होतं ω². त्यानंतर मग आपण ॲक्सेलरेशनसाठी सॉल्व्ह केलं होतं. तर ॲक्सेलरेशनचं इक्वेशन भेटलं होतं a इज इक्वल्स टू -ω²x. त्यानंतर मग आपण ग्राफ बघितले होते, जे की होते लिनियर ग्राफ विथ निगेटिव्ह स्लोप. तर चला आज सुरू करूयात वेलॉसिटीच्या इक्वेशनसाठी. सो लेट अस स्टार्ट. तर आपल्याला माहिती आहे की डिफरन्शियल इक्वेशन जे आहे लिनियर SHMचं ते होतं d²x अपॉन dt² प्लस ω²x इक्वल टू 0. ना आता त्यावरूनच आपल्याला वेलोसिटीचं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. सो वी नो दॅट की ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू -ω²x. ओके, ही व्हॅल्यू आपण किंवा हे जे इक्वेशन आहे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिराईव्ह केलं होतं. a इज इक्वल्स टू -ω²x, वेअर a म्हणजे ॲक्सेलरेशन, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आणि x म्हणजेच डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. ठीक आहे ना. आता हा जो ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशनला आपण घेऊ शकतो dv/dt, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाइम इज नोन एज ॲक्सेलरेशन. सो a इज इक्वल्स टू dv/dt पुटअप केलं इज इक्वल्स टू -ω²x, हा जशाच तसा. त्यानंतर मग आपण एक काम करूयात, dv/dt ही टर्म तशीच ठेवू, याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करूयात बाय dx इज इक्वल टू -ω²x. आता या ठिकाणी dx हा dx/dt, ओके, dx/dt हे होऊन जातं वेलॉसिटी. कारण आपल्याला माहिती आहे की dx/dt म्हणजे असतो वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज नथिंग बट द वेलॉसिटी. सो या dx/dt च्या ठिकाणी आपण ठेवूयात v वेलॉसिटी. त्यानंतर मग आपला dv/dx हा जशाच तसा इज इक्वल टू -ω²x. नाव आता या dx ला तिकडे ट्रान्सफर करूयात. सो इकडे येणार v dv इज इक्वल्स टू -ω²x आणि सोबत येणार हा dx. आता वेलॉसिटी काढायचं आहे, तर आपण एक काम करूयात, दोन्ही इक्वेशनला आपण इंटिग्रेट करूयात विथ रिस्पेक्ट टू वेलॉसिटी, इथे विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. सो नाव आता व्हीचं इंटिग्रेशन, जनरल इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण बघितला होता. तो असा होता की इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx हा फॉर्म्युला होता. याचं इंटिग्रेशन येतं x⁻n+1 अपॉन n+1 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. या ठिकाणी इथे v ची पॉवर आहे 1 आणि इथे x ची पॉवर आहे 1. सो याचं इंटिग्रेशन होणार, व्हीचं इंटिग्रेशन बघा, व्हीचा पॉवर 1+1 म्हणजे हा होणार 2 अपॉन मध्ये पण 2 इक्वल्स -ω जशाच तसा. त्यानंतर मग ओके, आता एक्सचं इंटिग्रेशन येणार आपलं x² अपॉन 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c.
आता या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावी लागेल. सो चला तोपर्यंत याला आपण एक काम करूयात, याला इक्वेशन 2 नाव देऊन देऊयात. सो v²/2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा x²/2 प्लस c, याला नाव देऊयात आपण इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी हा जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे, या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर चला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करूया. सो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणतीही एक पोझिशन आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे, आपण या ठिकाणी कन्सिडर करूयात एक्स्ट्रीम पोझिशन. सो बघ, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताना पार्टिकल 3 पोझिशनमधून पास होत असतो. ही पोझिशन याला म्हटलं होतं आपण मीन पोझिशन, यालाच इक्विलिब्रियम पोझिशन देखील म्हणतात. त्यानंतर ही होती एक्स्ट्रीम पोझिशन, राईट एक्स्ट्रीम पोझिशन, आणि ही होती लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. आता मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते 0 आणि वेलॉसिटी असते मॅक्सिमम. बट ही मॅक्सिमम वेलॉसिटी किती हे सध्या आपल्याला माहिती नाही आहे. ओके, त्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते ॲम्प्लिट्यूड एवढी. या ठिकाणी हे जे मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणत असतो ॲम्प्लिट्यूड ऑफ द SHM, आणि या ठिकाणी वेलॉसिटी असते 0. आता 0 का, हे SHM 02 या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं होतं. त्या ठिकाणी पूर्ण एक्सप्लेनेशन आहे की ॲक्सेलरेशन कुठे मॅक्सिमम असतं, डिस्प्लेसमेंट कुठे मॅक्सिमम असतं, मिनिमम कुठे असतं, हे सगळं आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं होतं. सो या ठिकाणी आपण एक्स्ट्रीम पोझिशनची केस कन्सिडर करूयात ही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट आहे ॲम्प्लिट्यूड एवढा आणि वेलॉसिटी असते 0. या दोन्हीही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवूयात, इक्वेशन 1 मध्ये. सो लेट अस पुट, आता वेलॉसिटीची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर 0चा स्क्वेअर होणार 0 आणि 0/2 ही पूर्ण टर्म होऊन जाते 0. ओके, त्यानंतर मग मायनस ॲज इट इज ओमेगा ॲज इट इज एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, याची व्हॅल्यू ठेवायची ॲम्प्लिट्यूड एवढी. सो एक्सच्या ठिकाणी ए ठेवा, इथे एक्सचा स्क्वेअर आहे तर आपल्या इथे होणार एचा स्क्वेअर अपॉनमध्ये 2 जसेच्या तसे आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे सी. ना आता कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर या टर्मला इकडे ट्रान्सफर करून द्या. आता हा मायनस ओमेगा a²/2 या साईडला जर आला तर हा होणार प्लस, आणि इक्वेशन तयार होणार c इज इक्वल्स टू ओमेगा a²/2. ही व्हॅल्यू झाली आपल्या कॉन्स्टंटची. ओके, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आलेला आहे ओमेगा a²/2. आता ही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. सो पुटिंग इक्वेशन 1, पुटिंग इन इक्वेशन 1, पहिल्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू ठेवूयात आपण. सो इकडे येणार v²/2 इज इक्वल टू मायनस ओमेगा x² प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू आलेली आहे ओमेगा a²/2. ठीक आहे, तर सॉरी इथे एक मिस्टेक झालेली, हा ओमेगा स्क्वेअर आहे. सो ओमेगा स्क्वेअर प्रत्येक ठिकाणी ओमेगाचा स्क्वेअर येणार. ओके, नो सॉरी. आता या ठिकाणी आपण एक काम करूयात, ओमेगा² दोन्ही ठिकाणी कॉमन काढून घेऊयात. सो इकडे येणार v²/2 इज इक्वल्स टू ओमेगा² दोन्ही ठिकाणून कॉमन काढला, आतमध्ये उरणार मायनस x² प्लस a². सो हा अपॉन मधला 2 या 2 सोबत कॅन्सल होणार. इकडे उरणार v² इज इक्वल्स टू ओमेगा² आणि मायनस x² प्लस a² ला आपण a² मायनस x² असं देखील लिहू शकतो. आता व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन पाहिजे होतं. सो टेकिंग स्क्वेअर रूट जर तुम्ही घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट, इकडे v² स्क्वेअर रूट येणार. ओके, एक मिनिट आपण त्याला इकडे घेऊयात. सो v² स्क्वेअर रूट येणार v, त्यानंतर इकडे येणार ओमेगा² प्लस मायनस ओमेगा आणि ही पूर्ण टर्म जाणार रूटमध्ये. सो रूटमध्ये येणार a² मायनस x². सो दिस इज द इक्वेशन ऑफ वेलॉसिटी. ओके, जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतो त्याच्या वेलॉसिटीचं हे इक्वेशन आहे.
ओके, नोट डाऊन करून घ्या, पण त्या अगोदरचा पुन्हा समजून घ्या. ठीक आहे. सो ऍक्सेलरेशनचं इक्वेशन आपल्याकडे होतं ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ऍक्सेलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी पर युनिट टाइम. सो आपण याला घेतलं डीव्ही अपॉन dt. ऍक्सेलरेशनला डायरेक्टली आपण असं देखील लिहू शकतो, ए इज इक्वल्स टू व्ही डीव्ही बाय dx. ओके, न्यूटन सेकंड लॉ मधून हे इक्वेशन आपल्याला भेटून जातं. ओके, सो डीव्ही बाय dt आपण ॲज इट इज घेतलं, त्यानंतर मग आपण याला dx ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. dx अपॉन dt हा झाला v व्हेलॉसिटी आणि हा dv अपॉन dx ॲज इट इज या ठिकाणी ठेवला. त्यानंतर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आपण इथे ॲज इट इज लिहिला. आता हा जो dx आहे या dx ला आपण इथे ट्रान्सफर केलं आणि दोन्ही साईडला इंटिग्रेशन घेतलं. सो व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन झालं v स्क्वेअर बाय 2. इकडे मायनस ओमेगा स्क्वेअर हा बाहेर जशाच्या तसा. एक्सचं इंटिग्रेशन झालं एक्स स्क्वेअर बाय 2 आणि सोबत कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. याला आपण व्यवस्थितपणे लिहून घेतलं आणि नाव दिलं याला इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी हा जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन होता, या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. सो त्यासाठी आपण एक काम केलं, आपण एक्स्ट्रीम पोझिशन कन्सिडर केली. आपण मीन पोझिशनही कन्सिडर करू शकत होतो, बट इथे प्रॉब्लेम होता की मीन पोझिशनमध्ये व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू सध्या तरी आपल्याकडे नाही आहे. इथे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू माहिती आहे, डिस्प्लेसमेंट 0 असतो, बट व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे हे माहिती नाही, म्हणून आपण एक्स्ट्रीम पोझिशन कन्सिडर केली. आता एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला डिस्प्लेसमेंटही माहिती आहे किती आहे, तर ते असतं अँप्लिट्यूड एवढा आणि व्हेलॉसिटी असते 0. सो आपण कन्सिडर केली एक्स्ट्रीम पोझिशन. सो या इक्वेशनमध्ये इक्वेशन 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू ए आणि व्हीची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपल्याला भेटून जाते कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आली ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. नाव आता ही जी व्हॅल्यू आलेली कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची ही व्हॅल्यू ठेवायची इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू ठेवली तर इथे येणार व्ही स्क्वेअर बाय 2 ॲज इट इज, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 ॲज इट इज, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनच्या ठिकाणी येणार ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. आता इथे पण ओमेगा स्क्वेअर बाय 2, इथे पण ओमेगा स्क्वेअर बाय 2 आहे, तर दोन्ही आपण कॉमन काढले. कॉमन काढल्यानंतर हा 2 या 2 सोबत कॅन्सल होणार, आतमध्ये उरणार मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. अरेंजमेंट फक्त आपण एक काम केलं या ठिकाणी की ए स्क्वेअर अगोदर घेतला आणि एक्स स्क्वेअर नंतर घेतला. सो हा झाला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही इज इक्वल्स टू आला प्लस मायनस ओमेगा रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे झालं इक्वेशन व्हेलॉसिटीचं. सो नोट डाऊन करून घ्या व्हिडिओला पॉज करून. ओके, आता आपण डिस्कस करणार आहोत की व्हेलॉसिटीची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू किती असते. ठीक आहे, आपल्याला हे माहिती आहे की व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू ही मीन पोझिशनला असते आणि मिनिमम व्हॅल्यू ही एक्स्ट्रीम पोझिशनला असते. बट ॲक्च्युअलमध्ये मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती, मिनिमम व्हेलॉसिटी किती ते आता आपण डिस्कस करूयात. सो मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू. सो लेट स्टार्ट. सो व्हेलॉसिटीचं इक्वेशन जे आपल्याला भेटलं ते आहे व्ही इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो सगळ्यात आधी आपण चेक करूयात की व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मीन पोझिशनला किती असते. सो नंबर 1 ॲट मीन पोझिशन. ओके, मीन पोझिशन. आता वी नो दॅट की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते 0, कारण डिस्प्लेसमेंट हे आपण ऑलवेज मीन पोझिशन पासून कॅल्क्युलेट करतो. सो मीन पोझिशनला याची व्हॅल्यू ही 0च असणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये ठेवली तर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू भेटणार प्लस मायनस ओमेगा रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर, बट एक्सची व्हॅल्यू आहे 0, सो इथे येणार 0चा स्क्वेअर. आता 0चा स्क्वेअर झाला 0 आणि व्ही इज इक्वल्स टू येणार प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर, आणि ए स्क्वेअर मायनस 0 म्हणजेच ए स्क्वेअर. हा स्क्वेअर या रूट सोबत होणार कॅन्सल. सो व्हेलॉसिटीची व्हॅल्यू भेटते व्ही इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा ए, किंवा यालाच आपण असे लिहू शकतो व्ही इज इक्वल्स टू प्लस मायनस ए ओमेगा. आता प्लस ओमेगा केव्हा आणि मायनस ओमेगा केव्हा, चला ते डिस्कस करू देऊयात. सो ही झाली मीन पोझिशन.
ज्यालाच आपण इक्विलिब्रियम पोझिशन देखील म्हणत असतो. ही झाली राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. आता जर पार्टिकल इथून मीन पोझिशन कडून जर राईट एक्स्ट्रीम कडे जात असेल तर व्हेलॉसिटी असते v इज इक्वल्स टू प्लस ए ओमेगा. ओके, आणि जर तो लेफ्ट एक्स्ट्रीम कडे जात असेल तर व्हेलॉसिटी असते v इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा. ओके, जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे जात असेल तर प्लस ए ओमेगा, निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे जात असेल तर मायनस ए ओमेगा. सो एक पॉइंट तर क्लिअर झाला की व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू ही मीन पोझिशनला असते आणि ती असते प्लस मायनस ए ओमेगा. किंवा जर फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर केलं तर व्हेलॉसिटी भेटून जाते आपल्याला ए ओमेगा, वेअर ए म्हणजे अँप्लिट्यूड आणि ओमेगा म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, नाउ आता बघूयात ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. पॉइंट नंबर 2, velocity at extreme position. सो एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते ए. ओके, एक्स इज इक्वल्स टू आयदर इट मे बी प्लस ए और मायनस ए, बट मॅग्निट्यूड कन्सिडर करूयात की डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते अँप्लिट्यूड एवढी. आता हा एक्स इज इक्वल टू ए ही व्हॅल्यू ठेवायची या इक्वेशनमध्ये व्हेलॉसिटीच्या. सो व्ही इज इक्वल्स टू होणार प्लस मायनस ओमेगा रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस, आता एक्स स्क्वेअर, एक्सच्या ठिकाणी ठेवायचा आहे ए, सो एक्सचा स्क्वेअर म्हटल्यावर इथे होणार एचा स्क्वेअर. सो व्ही इज इक्वल्स टू होणार प्लस मायनस ओमेगा रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होऊन जातो 0, 0चा स्क्वेअर रूट 0 आणि 0 इंटू काही जरी असलं तरी आन्सर येऊन जातं 0. So velocity of the particle performing SHM at extreme position, it may be right extreme position or it may be left extreme position. दोन्हीही एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असते 0. सो एक पॉईंट इथे क्लिअर होऊन जातो की व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू ही मेन पोझिशनला असते जी असते प्लस ए ओमेगा किंवा मायनस ए ओमेगा, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असते कमी विच इज इक्वल टू 0. सो दोन्ही पॉईंट नोट डाऊन करून घ्या, व्हिडिओला पॉज करून. ओके, नाउ आता डिस्कशन करूयात ग्राफ ऑफ वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. ग्राफ ऑफ वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. आपण ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ बघितला, फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ बघितला. आता बघायचं आहे आपल्याला वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ. सो बघूयात वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. सो वेलोसिटीचं जे इक्वेशन आहे आपल्याकडे ते आहे v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दोन्हीही साईडला स्क्वेअरिंग करून घ्या. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. जर दोन्ही साईडला स्क्वेअर केलं तर इकडे येणार व्हीचा स्क्वेअर व्ही स्क्वेअर प्लस मायनस ओमेगाचा स्क्वेअर होणार ओमेगा स्क्वेअर. इथे हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार, इथे उरणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, बघा इथे जर आपण स्क्वेअर दिला तर स्क्वेअर आणि रूट हे कॅन्सल होऊन जाणार आहे. ओके, सो नाउ आता ओमेगा स्क्वेअरने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकतो आपण. सो ओमेगा व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू येणार ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ही टर्म इकडे घेऊन या, ते होणार प्लस. सो इकडे येणार व्ही स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हा जो ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आहे ही पूर्ण टर्म इकडे डिव्हिजनमध्ये घेऊन या. ओके, सो इकडे येणार व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन मध्ये पुन्हा ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1. इथला ओमेगा स्क्वेअर या ओमेगा स्क्वेअर सोबत होणार कॅन्सल. सो इकडे आता इक्वेशन येणार ते म्हणजेच व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर
प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन रिप्रेझेंट करतो एक इलिप्स. ओके, कारण इलिप्सचं जनरल इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स इलिप्स. सो या इक्वेशनला जर तुम्ही कम्पेअर केलं तर इकडे आला एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. याला आपण अरेंज करून घेऊयात. असं लिहूयात एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स द इक्वेशन ऑफ इलिप्स. म्हणजेच वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटचा जो ग्राफ आहे हा ग्राफ म्हणजे एक इलिप्स आहे. चला बघूयात एकदा थोडक्यात कसा येतो. ओके, सो एक्स ॲक्सिसवर प्लॉट करणार आहोत आपण डिस्प्लेसमेंट आणि वाय ॲक्सिसवर प्लॉट करायचंय वेलॉसिटीला. सो डिस्प्लेसमेंट इथे याला आपण कन्सिडर करूयात मीन पोझिशन. ओके, दिस इज द मीन पोझिशन. ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन, राईट एक्स्ट्रीम, आणि ही झाली लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. सो या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू असणार आहे एक्स इज इक्वल्स टू प्लस ए, आणि इकडे एक्सची व्हॅल्यू असणार आहे एक्स इज इक्वल्स टू मायनस ए. ओके, त्यानंतर वेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे ती आहे प्लस ए ओमेगा, आणि वेलॉसिटीची मिनिमम व्हॅल्यू जी असणार आहे ती आहे मायनस ए ओमेगा. चला आता ग्राफवरनं बघूयात की आपली वेलॉसिटी ही मॅक्सिमम कुठे असते आणि मिनिमम कुठे असते. सो पॉईंट लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसवर आपण प्लॉट केलेलं आहे डिस्प्लेसमेंट आणि वाय ॲक्सिसवर आपण प्लॉट केलेली आहे वेलॉसिटी. सो ॲट मीन पोझिशन. ठीक आहे, मीन पोझिशनला वेलॉसिटीच्या दोन व्हॅल्यूज येतात. एक आहे प्लस ए ओमेगा आणि दुसरी आहे मायनस ए ओमेगा. आता जर पार्टिकल मीन पोझिशन पासून राईट एक्स्ट्रीमकडे जात असेल तर प्लस ए ओमेगा. ठीक आहे, आणि जर मीन पोझिशन पासून पार्टिकल लेफ्ट एक्स्ट्रीमकडे येत असेल तर मायनस ए ओमेगा. सो वेलॉसिटी बद्दल आय थिंक तुमचं क्लिअर झालं असेल. आता डिस्कस करूयात एक्स्ट्रीम पोझिशनवर. आता एक्स्ट्रीम पोझिशनवर वेलॉसिटीची व्हॅल्यू असते 0, राईट एक्स्ट्रीमवर देखील आणि लेफ्ट एक्स्ट्रीमवर देखील, कारण वेलॉसिटी ही फक्त वाय ॲक्सिसवर आपण प्लॉट केलेली आहे. सो वेलॉसिटीचा कंपोनंट एक्स ॲक्सिसवर हा येऊन जातो 0. सो एक्स्ट्रीम पोझिशनवर वेलॉसिटी ही 0 असते. सो तुम्ही हा ग्राफ व्यवस्थितपणे ड्रॉ करा आणि इथपर्यंत जेवढाही आहे फळ्यावर ते नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. ओके, स्टार्ट. सो आय होप तुम्ही नोट डाऊन केलेला असेल. तर आतापर्यंत आपण बघितलं फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट, त्यानंतर मग आपण बघितलं आहे ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट, त्यानंतर मग आपण बघितलं इक्वेशन ऑफ वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट, त्यानंतर फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट या सर्वांचे ग्राफ देखील बघून झाले. त्यापैकी फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंटचे ग्राफ सेम असतात आणि वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा जो ग्राफ होता तो आपण जस्ट बघितला की इट इज द इलिप्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की ग्राफ बिटवीन वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट इज द इलिप्स. ओके, नाव आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की ॲक्सेलरेशन वर्सेस टाइमचं इक्वेशन, त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत वेलॉसिटी वर्सेस टाइमचं इक्वेशन, त्यानंतर बघायचं आहे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचं इक्वेशन काय आहे. जनरली आपण शिकणार आहोत आता जनरल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तर सर्वात आपण अगोदर बघणार आहोत डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, त्यानंतर आपण बघणार आहोत वेलॉसिटी वर्सेस टाइम, त्यानंतर आपण बघणार आहोत ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम. ओके, आणि हे सर्व झालं की त्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे की ॲक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटी ग्राफ
ओके, मग लक्षात ठेवा ॲक्सेलरेशन वर्सेस व्हेलॉसिटी ग्राफ हा आपण लास्टला बघणार आहोत. तर सुरुवात करूयात इक्वेशन ऑफ एसएच. इक्वेशन ऑफ एसएचएम सिंपल हार्मोनिक मोशन. सगळ्यात आधी आपण डिस्कस करणार आहोत वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम इक्वेशन. सो लेट अस स्टार्ट. सो वी नो दॅट आपल्याला माहिती आहे. तर काय माहिती आहे चला बघूया. वी नो दॅट की वेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a square minus x square. Okay, v is equals to omega under root a square minus x square. Okay, now आता velocity जी आहे v is equals to याला आपण घेऊ शकतो dx upon dt, rate of change of displacement per unit time म्हणजेच velocity. ही व्हॅल्यू ॲज इट इज ठेवूयात. सो इथे येणार dx upon dt is equal to omega under root a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक काम करा, डी टीला तिकडे घेऊन या आणि ही जी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरची टर्म आहे ती इकडे घेऊन या. सो इकडे येणार डी एक्स अपॉन रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टी. ओके, नाव दोन्ही साईडला इंटिग्रेट करूयात. ठीक आहे, आता या ठिकाणी इथून पुढे याला सॉल्व करण्यासाठी दोन मेथड आहेत. एक सोपी, एक थोडीशी अवघड आहे, पण ती पण सोपीच आहे. चला बघूयात आपण अगोदर ही मेथड, सोपीवाली मेथड. चला, सो या ठिकाणी याचं जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन मधला. ओके, तो असा आहे की इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. ओके, हा फॉर्म्युला आहे तुमच्या इंटिग्रेशनमध्ये. तर हाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. डी एक्स इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो याचं इंटिग्रेशन डायरेक्टली घेणार आहोत आपण, ते म्हणजेच साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. ओके, या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन आलं साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा डी टीचं इंटिग्रेशन येणार आहे टी आणि सोबत कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन या ठिकाणी सध्या आपण कन्सिडर करूयात फाय. ओके, आता नाव इकडे जी टर्म आहे ती आहे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. सो या साइन इनवर्सला जर आपण इकडे ट्रान्सफर केलं तर साइन इनवर्सचा होऊन जातो साइन, आणि हा जो ओमेगा टी प्लस फाय आहे हा पूर्ण याचा अँगल होऊन जाणार. सो इक्वेशन तयार होणार एक्स अपॉन ए इज इक्वल्स टू साइन इनवर्स जर तिकडे ट्रान्सफर केला तर साइन होऊन जातो. सो हा होणार साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. त्यानंतर ॲम्प्लिट्यूडला पण ट्रान्सफर करून द्या. सो एक्स इज इक्वल्स टू येणार ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, किंवा त्याला आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. ओके, आता चला यामध्ये बघून घेऊयात की वेगळ्या टर्म्स काय. सो एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, ए म्हणजे आहे आपला ॲम्प्लिट्यूड, आणि हा जो आहे ओमेगा टी प्लस फाय, या ओमेगा टी प्लस फायला आपण नाव देतो ते म्हणजे फेज. ठीक आहे, ओमेगा टी प्लस फाय इट इज नथिंग बट द फेज, आणि हा जो फाय आहे या फायला आपण म्हणत असतो इनिशियल फेज. ठीक आहे, आता फेज वगैरे काय आहे हे सगळं आपण समोर बघणारच आहोत. सध्या फक्त लक्षात ठेवा की ओमेगा टी प्लस फाय म्हणजे फेज आहे, आणि यापैकी जो फाय आहे या फायला आपण म्हणत असतो इनिशियल फेज, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे इपोच. ठीक आहे, याला पूर्ण टर्मला आपण म्हणत असतो फेज ऑफ एस एच एम, आणि याला आपण म्हणत असतो इपोच ऑफ एस एच एम. ओके, सो ओमेगा टी प्लस फाय इट इज नथिंग बट द फेज. आता फेजचं अहम काय. ठीक आहे, फेज कशासाठी युजफुल आहे, तर फेज ही कोणत्याही पार्टिकल, जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतो त्या पार्टिकलची एक्झॅक्ट पोझिशन अँड डायरेक्शन इंडिकेट करण्याचं काम करत असतो. ठीक आहे, फेजचं एकच काम आहे, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची पोझिशन आणि डायरेक्शन ही इंडिकेट करणे.
ठीक आहे, चला ते बघूयात कसं आहे काय, ते नंतरचा प्रश्न आहे. तर हे होतं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. नाव आता ही होती फर्स्ट मेथड, नोट डाऊन करून ठेवा. ओके, इक्वेशन 1. आता आपण बघूया सेकंड मेथड काय. सेकंड मेथड सुरू करण्या अगोदर तुम्ही एवढा इथं नोट डाऊन करून ठेवा व्हिडिओला पॉज करून. ठीक आहे, सो चल एक काम करूयात, आपण एक पार्टिकल कन्सिडर करूयात जो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे, ॲझ्युम करा की ही झाली त्याची मेन पोझिशन, ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन, ही सुद्धा झाली एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली राईट एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. इनिशियली आपण ॲझ्युम करूयात की पार्टिकल हा मेन पोझिशनवर आहे आणि तो सिंपल हार्मोनिक मोशन हा परफॉर्म करू लागला. सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार म्हणजे तो एकदा इकडे जाणार, पुन्हा वापस येणार, पुन्हा इकडे, पुन्हा वापस, आणि ही जी मोशन आहे ही मोशन कंटिन्युअसली सुरूच राहणार आहे. ओके, आता आपण त्याची मोशन ऑब्झर्व केली. असं ॲझ्युम करा की ज्यावेळेस आपण याची मोशन ऑब्झर्व केलेली आहे त्यावेळेस हा पार्टिकल या ठिकाणी होता ॲट अ डिस्टन्स x0. ठीक आहे, आता ॲझ्युम करा की ॲट टाइम t इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, टाइम t इज इक्वल टू 0 ला पार्टिकल मेन पोझिशन पासून x0 एवढ्या डिस्टन्सवर होता आणि t टाइम नंतर सपोज पार्टिकल हा इथे पोहोचला. ॲट टाइम t पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते आहे सपोज x. ठीक आहे, बघा पार्टिकलची मोशन ऑलरेडी सुरू होती. ठीक आहे, आपण जेव्हा ती मोशन ऑब्झर्व केली त्यावेळेस टाइम t इज इक्वल टू 0 होता. ठीक आहे, सो t इज इक्वल टू 0 ला ज्यावेळेस आपण पार्टिकलला ऑब्झर्व केलं त्यावेळेस पार्टिकल या पोझिशनवर होता. सो आपण ॲझ्युम केलं की t इज इक्वल टू 0 ला पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते आहे सपोज x0. ओके, आणि काही वेळानंतर आफ्टर सम टाइम t पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे सपोज x. ठीक आहे, सो नाव आता इकडे बघा, या ठिकाणी ज्यावेळेस आता इथे आपण लिमिट ठेवूयात. ओके, लिमिटचा वापर करून आपल्याला तेच इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. x is equals to a sin omega t plus phi, but by using limit. Okay, now आता ज्या वेळेस टाइम 0 होता, ओके, इकडे टाइमची लिमिट येणार, इकडे येणार डिस्प्लेसमेंटची लिमिट. सो ज्या वेळेस टाइम t इज इक्वल टू 0 होता, व्हेन टाइम वॉज t इज इक्वल टू 0, डिस्प्लेसमेंट होतं x0. सो डिस्प्लेसमेंटचं युनिट येणार किंवा लिमिट येणार सॉरी x0. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण टाइम कन्सिडर केला होता t, ओके, व्हेन टाइम इज t, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट जे होतं ते होतं x. सो x आता याला इंटिग्रेट करायचं आहे बाय युजिंग लिमिट. ओके, सो याचं इंटिग्रेशन तर फिक्स आहे. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूटमध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, याचं इंटिग्रेशन होतं साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. आता इथे लिमिट पण येणार. सो लोअर लिमिट आहे x0, अप्पर लिमिट आहे x इज इक्वल टू ओमेगा जशाच्या तसा dt चं इंटिग्रेशन येतं t, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट t. नाव आता आपल्याला करायचं इथे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे एकदा एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायचं आहे, मायनस एकदा एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायचं आहे. सो या ठिकाणी आधी आपण एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवूयात. सो इथे येणार साइन इनवर्स ऑफ एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट, अप्पर लिमिट आपलं x अपॉन a जशाच्या तसा, अप्पर लिमिट ठेवलं मायनस, आता लोअर लिमिट, लोअर लिमिट आहे x0. सो या एक्सच्या ठिकाणी ठेवायचं आहे आता x0. इकडे येणार साइन इनवर्स ऑफ x0 अपॉन a इज इक्वल टू ओमेगा जशाच्या तसा, इकडे पण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो इकडे येणार अप्पर लिमिट एकदा t मायनस लोअर लिमिट आहे 0. सो इकडे ॲज इट इज साइन इनवर्स ऑफ x अपॉन a मायनस साइन इनवर्स ऑफ x0 अपॉन a इज इक्वल्स टू ओमेगा आणि t मायनस 0 म्हणजेच t. ओके, आता ही जी मायनस टर्म आहे मायनस ऑफ साइन इनवर्स x0 अपॉन a, त्याला तिकडे शिफ्ट करा, तो होणार प्लस. सो इकडे येणार साइन इनवर्स ऑफ x अपॉन a इज इक्वल्स टू ओमेगा t प्लस ही टर्म जी मायनस इकडे ती तिकडे गेल्यानंतर प्लस होणार आहे,
आणि ही होणार साइन इनवर्स ऑफ एक्स नॉट अपॉन ए. ओके, वन सेकंड, साइन इनवर्सला पुन्हा तिकडे ट्रान्सफर करून द्या. सो तो तिकडे गेल्यानंतर होणार साइन, सो इकडे येणार एक्स अपॉन ए इज इक्वल्स टू साइन इनवर्सचा इकडे आल्यानंतर झाला साइन, आणि ही जी पूर्ण टर्म आहे ही पूर्णच्या पूर्ण टर्म याचा अँगल होऊन जाणार. सो इकडे येणार ओमेगा टी प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. ओके, आता या ठिकाणी साइन इनवर्स एक्स अपॉन ए ला आपण एक कॉन्स्टंट ठेवणार आहोत. साइन इनवर्स ऑफ एक्स नॉट अपॉन ए याला आपण पुटअप करत असतो फाय. ठीक आहे, इनिशियल फेज. इनिशियल फेज रिप्रेझेंट करतो की पार्टिकल ॲट टी इज इक्वल टू 0 ला कुठे होता. ठीक आहे, सो पार्टिकल ॲट टी इज इक्वल टू 0 ला होता एक्स नॉटवर, आणि याची जी पोझिशन इंडिकेट करण्याचं काम होतं ते होतं या फंक्शनचा साइन इनवर्स ऑफ एक्स नॉट अपॉन ए, म्हणून आपण याला कन्सिडर केलं फाय. ही व्हॅल्यू जर या ठिकाणी ठेवली तर इकडे येणार एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस हा झाला फाय. ओके, आणि आता हा जो ए आहे अपॉन मधला ए जर आपण इकडे ट्रान्सफर केला तर तो मल्टिप्लाय होणार. सो इक्वेशन येणार एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, पुन्हा तेच इक्वेशन भेटून जातं. सो डिस्प्लेसमेंट इक्वेशन किंवा डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, सो नोट डाऊन करून घ्या डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. Okay, now so इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट आहे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, आता या ठिकाणी जेव्हा आपण इक्वेशन डेराइव्ह केलं होतं त्यावेळेस आपण असं ॲझ्युम केलं होतं की पार्टिकलची मोशन ही मीन पोझिशन पासून सुरू होते. ओके, बट पार्टिकलची जी मोशन आहे ही मीन पोझिशन पासूनही सुरू होते किंवा ती एक्स्ट्रीम पोझिशनवरनंही सुरू होऊ शकते. ठीक, मग ही झाली मीन पोझिशन. ठीक आहे, आणि ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम आणि राईट एक्स्ट्रीम पोझिशन. आता होऊ शकतं की पार्टिकल त्याची मोशन जी आहे ही मीन पोझिशन पासूनही सुरुवात करू शकतो. मग मीन पोझिशन पासून जर सुरुवात केली तर तो इकडे जाऊ शकतो, तो इकडे पण जाऊ शकतो. ठीक आहे, आणि असंही होऊ शकतं की पार्टिकल त्याची मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करू शकतो. मग जर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर इक्वेशन ऑफ एसएचएम काय. ठीक आहे, किंवा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असणार. आणि जर पार्टिकल त्याची मोशन ही एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर अशा वेळेस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय. आता हे आपण डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, जर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर आता बघा मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते 0. ओके, आता मोशन जर तो मीन पोझिशन पासून स्टार्ट करत आहे तर त्यावेळेस टाइम 0 असणार, कारण अजून मोशन स्टार्ट झाली नव्हती. आता मोशन तो स्टार्ट करतोय. सो ॲट द स्टार्ट ऑफ मोशन टाइम झाला t0. सो वेन टाइम t इज इक्वल्स टू 0 आहे त्यावेळेस x ची व्हॅल्यू आली 0, डिस्प्लेसमेंट आहे 0 होतं. सो या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवा. सो x इज इक्वल्स टू बघा इक्वेशन आहे ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हां, एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची तर 0 इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा ॲज इट इज, टी ची व्हॅल्यू ठेवायची 0. सो हा होणार ओमेगा इंटू 0 प्लस फाय. ओके, नाव आता 0 इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा इंटू 0 होणार 0 आणि 0 प्लस फाय
ओके, 0 प्लस फाय होऊन जातो फाय. सो इकडे आला साइन ऑफ फाय. हा ए हा पण इकडे ट्रान्सफर करून द्या. सध्या इकडे ए मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे जर आला तर ए होणार डिव्हिजन मध्ये, आणि साइन ऑफ फाय इज इक्वल्स टू होणार 0 अपॉन ए, आणि 0 अपॉन ए म्हणजेच 0. आता साइन फाय इज इक्वल टू 0 आहे. ओके, याचा अर्थ फायची व्हॅल्यू पण होऊन जाणार आहे 0. ठीक आहे, कारण बघा साइन फाय 0 आहे. ओके, साइनचा कोणता अँगल 0 येतो, सो तो अँगल असतो 0 डिग्री. साइन 0 हा 0 असतो. सो फायची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर साइन 0 हा 0 येतो. याचा अर्थ हा होतो की इथे फाय आला 0. आता ही जी व्हॅल्यू आहे फाय इज इक्वल्स टू 0, ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवा. ठीक आहे, फाय इज इक्वल टू 0 जर आपण या इक्वेशन मध्ये ठेवलं तर इक्वेशन भेटणार आहे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी. जर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येणार एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी. आता जर पार्टिकल त्याची मोशन ही एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर, ठीक आहे, इफ द पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, if particle starts from extreme position. ठीक आहे, जर पार्टिकल त्याची मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर बघूयात. आता एक्स्ट्रीम पोझिशनवर तो मोशन स्टार्ट करणार 1 सेकंड, टाइम इज इक्वल टू येणार 0, कारण अजून मोशन स्टार्ट झालेली नाहीये, ती स्टार्ट होणार आहे. सो टाइम इज इक्वल टू 0, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते ए. ठीक आहे, एक्स्ट्रीम पोझिशन बघा, दिस इज मीन, दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला मीन पोझिशनला एक्स असतो 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स असतो ए, एम्प्लिट्यूड एवढा. सो या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवायच्या. 1 सेकंड, एक्स इज इक्वल्स टू येणार ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू ठेवा ए, सो ए इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी. तिथे होणार ओमेगा इंटू टी ची व्हॅल्यू आहे 0 प्लस फाय जशाच्या तसा. हा ए या ए सोबत होणार कॅन्सल, इकडे उरणार 1 इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा इंटू 0, हा होणार 0, आणि 0 प्लस फाय म्हणजेच फाय. सो साइन फाय ही व्हॅल्यू आलेली आहे 0. आता साइनचा कोणता अँगल 1 असतो, ठीक आहे, किंवा साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही 1 येते, तर तो अँगल जो आहे तो असतो 90 डिग्री. तर तुम्ही याला असं घेऊ शकता, फाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1, आणि साइन इनवर्स ऑफ 1 हा असतो 90 डिग्री पाय बाय 2. ठीक आहे, आता ही जी व्हॅल्यू आहे फायची ही या इक्वेशन मध्ये ठेवा. ठीक आहे, इकडचं रब करतो मी, हे नोट डाऊन करून घ्यावा. व्हिडिओला पॉज करून नोट्स घेत चला. आता ही जी व्हॅल्यू आहे फायची ही या इक्वेशन मध्ये पुटअप करूयात. ठीक आहे, सो एक्स इज इक्वल टू, इकडे आहे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता ही फायची व्हॅल्यू ठेवायची पाय बाय 2 या इक्वेशन मध्ये. सो एक्स इज इक्वल्स टू येणार ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ठीक आहे, आता एक फॉर्म्युला होता, तो असा होता की साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा इज इक्वल टू असतो कॉस थीटा. ठीक आहे, साइन पाय बाय 2 प्लस थीटा इज इक्वल्स टू असतो, सॉरी साइन पाय बाय 2 प्लस फाय झाला हा, साइन पाय बाय 2 प्लस थीटा इज इक्वल टू असतो कॉस थीटा. या ठिकाणी बघा आता साइन पाय बाय 2 प्लस थीटा. ओके, एक्स इज इक्वल टू, याला मी थोडंसं अरेंज करतो, ए साइन ऑफ पाय बाय 2 प्लस ओमेगा टी. कम्पेअर करा, साइन सोबत साइन, पाय बाय 2 सोबत पाय बाय 2, थीटा सोबत आलेला आहे ओमेगा टी. सो इथे जी व्हॅल्यू तयार होणार ती असणार आहे एक्स इज इक्वल्स टू ए आणि साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजे साइन ऑफ पाय बाय 2 प्लस ओमेगा टी हा होऊन जाणार आहे कॉस ओमेगा टी. सो जर पार्टिकल त्याची मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येतं एक्स इज इक्वल्स टू ए कॉस ऑफ ओमेगा टी. सो आतापर्यंत आपण बघितलं की वेलोसिटीचं इक्वेशन, वेलोसिटीचं इक्वेशन नंतर आपण बघितलं वेलोसिटी डिस्प्लेसमेंट ग्राफ काय असतो, त्यानंतर मग आपण बघितलं डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम इक्वेशन, त्यानंतर मग डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम इक्वेशन आलं एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. या ठिकाणी ओमेगा टी प्लस फाय हा असतो फेज ऑफ एस एच एम
आणि फाय जो असतो त्याला आपण म्हणत असतो इनिशियल फेज. ओके, आता फेज म्हणजे काय, त्यानंतर मग फेजवरनं पोझिशन आणि डायरेक्शन ही कशी ओळखायची हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. त्यानंतर मग आपण बघितलं की जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन सुरुवात करत असेल किंवा मेन पोझिशन पासून सुरुवात करत असेल, तर जर पार्टिकल त्याची मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येतं x = a cos ω t. जर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येतं x = a sin of ω t. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. त्यानंतर मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन भेटलं आपल्याला, त्यानंतर आपण बघणार आहोत की व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय असतं, त्यानंतर आपण बघणार आहोत ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय असतं. ॲक्सेलरेशनचं इक्वेशन बघितल्यानंतर मग आपण पाहणार आहोत व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मधला ग्राफ. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.